मित्रांनो नमस्कार. आज आपण अशा पॉईंटला येऊन पोचलो आहे की जिथून आपल्याला एक सेकंदाची सुद्धा माघार घ्यायची नाही. का? कारण आपण आज बघतोय जवळजवळ 2 ते 3 महिने, 4 महिने, 5 महिने झाले किंवा त्याच्यापेक्षा अधिक वेळ गेला असेल की ज्या गोष्टीसाठी झटतोय किंवा मला असं वाटतं आहे की महिने म्हणण्यापेक्षा वर्ष आपण अशा सिच्युएशनमध्ये आहे की कोणी 2 भरत्या दिल्या असतील, कोणी 4 भरत्या दिल्या असतील, कोणी 5 भरत्या दिल्या असतील, कोणी 10-10, 15-15 फॉर्म भरले असतील. आजपर्यंत आपण प्रत्येकाला हेच सांगत आलो आहे की मी पोलीस बनणार आहे, मी पोलीस बनणार आहे. आज आपले आईवडील, आपले भाऊ बहीण, आपले नातेवाईक हे आपल्याला फक्त त्याच नजरेने बघतात की हा पोलीस बनणार आहे किंवा माझी बहीण एखादी पोलीस बनणार आहे किंवा एखादी मुलगी पोलीस बनणार आहे. तर आपण ते स्वप्न घेऊन आज जवळजवळ 4-4, 5-5 वर्ष झालं झटतोय. पण त्या 4-4, 5-5 वर्षाच्या मेहनतीला कुठंतरी आपल्याला न्याय मिळत नाही, न्याय मिळाला नाही. त्यासाठी आपण जवळजवळ एवढ्या महिन्यापासून झटतोय. प्रत्येकाला सांगायची गरज लागते जवळजवळ की तुम्ही घरातून या रे, तुम्ही घरातून बाहेर पडा रे, तुम्ही आंदोलनाला या रे. मला असं वाटतं की ही गरज का सांगायला लागली पाहिजे आपल्याला? आपल्याला ही गरज नाही सांगायची. कारण अरे ज्या आपल्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये ना जे स्वप्न आहेत ना त्यांचे की माझा मुलगा पोलीस होणार आहे, 100% होणार आहे. आणि आपण ह्या जागेवरती येऊन थांबलो आहे ना की इथून तुम्हाला ना नोकरी करणं पॉसिबल नाही. तुम्ही नोकरी करू शकत नाही, तुम्ही कुठला तरी नवीन एखादं काम चालू करू शकत नाही, एखाद्या कामावरती तुम्ही जाऊ शकत नाही. कारण का? आज आपण जवळजवळ 30 वर्षाच्या पुढे गेलो आहे. या 30 वर्षाच्या पुढे गेलेल्या कालावधीला कुठंतरी आपल्याला स्टॉप करायचं आहे. आणि अरे का गरज लागली पाहिजे की आम्हाला तुम्ही बाहेर या, तुम्ही आंदोलनाला चाल. अरे मुंबईसारख्या ठिकाणी प्रत्येकाला पॉसिबल आहे. एक 100 रुपयाच्या आतमधलं तिकीट असेल, मला असं वाटतं प्रत्येकाला की प्रत्येक लोकेशनवरून यायसाठी 100 रुपयाच्या आतमधलं तिकीट असेल. मी जाणार नाही, दुसरा कोणतरी जाईल, त्याच्यासाठी मी बघेल काहीतरी, मी निघायला येतं आहे का मला बघतो मी काहीतरी, असं तुम्ही. मला असं वाटतं आहे की कम से कम स्वतःसाठी नको. आज तुम्ही स्वतःसाठी 4-4, 5-5 वर्ष घालवले, ते स्वतःसाठी नको. प्रत्येकाने मला असं वाटतं आहे की जो मुलगा, जी मुलगी या भरतीपासून थांबलेली, वयवाढ ह्या मुद्द्यासाठी थांबली, प्रत्येकाने आपण आवेदनं दिले, प्रत्येकाचे आपण हातापाय जोडल्या, प्रत्येक ठिकाणी आपण गेलो. आपण आईवडिलांना तोंडसुद्धा दाखवू शकत नाही आज अशा कंडिशनमध्ये. आपण नातेवाईकाला तोंड नाही दाखवू शकत. आज प्रत्येकाचं ग्राउंड होत चाललं आहे. आपल्याला विचारत आहेत काय झालं रे बाबा, तुझ्या ग्राउंडचं काय झालं, तुझे ग्राउंडची तारीख कधी आहे. त्या तारखेसाठी, ती तारीख आपल्याला आपल्या हातात आणायसाठी आपण हे आंदोलन उभं केलं. आपण एवढे आंदोलनं केले, आज आपण एवढे आवेदनं दिले. आज प्रत्येक आमदार, प्रत्येक खासदार तुम्ही बघताय आपला मुद्दा अजूनपर्यंत कोणीही मांडलेला नाही. जर त्या गोष्टीला आपल्याला जर न्याय मागायचा असेल, आईवडिलांच्या डोळ्यातले स्वप्न जर तुम्हाला पूर्ण करायचे असतील, अरे स्वतःला लाज वाटली पाहिजे. स्वतःला लाज वाटली पाहिजे की मी माझ्या आईवडिलांसाठी एक दिवस घराच्या बाहेर पडेल आणि त्या आंदोलनामध्ये पोचेल ज्या आंदोलनामध्ये मला आज न्याय मिळणार आहे, त्या आंदोलनामध्ये पोचेल ज्या आंदोलनामध्ये माझ्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. मी त्या आंदोलनामध्ये पोचेल जिथं कोणाचं लग्न झालं असेल, जिथं कोणाचे बायको लेकरं असतील, त्या आंदोलनासाठी आपल्याला पोचायचं आहे. का? तर आपण हे आंदोलन आपल्या स्वतःसाठी उभा केलं. ह्या आंदोलनासाठी आपल्याला प्रत्येकाला या ठिकाणी पोचायचं आहे. मुंबईमध्ये पोचा. बघा, आपण प्रामाणिक प्रयत्न करतो आहे. प्रामाणिक प्रयत्न जर समजा तोच प्रयत्न आत्ता येणारा जो प्रयत्न असेल, तो प्रयत्न आपला शेवटचा असेल. आणि शेवटच्या लक्षात ठेवा मी बोलतोय, शेवटचा प्रयत्न
तोच आपल्याला यश देऊन जातो. कारण का आपण आतापर्यंत भरत्या दिल्या, पण त्या भरतीमध्ये आपल्याला यश मिळालं नाही. आपण आतापर्यंत आवेदनं दिले, त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळालं नाही. आपण आतापर्यंत प्रत्येकजण विचार करा की मी कुठं चुकलोय, मी कुठं चुकतोय. प्रत्येक जिल्ह्यामधून मी बोलतोय, मुलगा असेल, मुलगी असेल, प्रत्येकाने यायचा प्रयत्न म्हणजे तुम्ही आलंच पाहिजे, आपण आलो पाहिजे. तुम्ही म्हणजे मी तर येणारच आहे. मी या आंदोलनासाठी किंवा या भरतीसाठी किंवा या आपल्या वयवाढीच्या मुद्द्यासाठी आज स्टार्टिंग टू एंडिंगपर्यंत प्रत्येकजण झटतोय. प्रत्येकजण, हे कुण्या एकाचं यश नाही, प्रत्येकजण याच्यामध्ये भागीदार आहे. प्रत्येकाने कुठे ना कुठे प्रयत्न केला आहे, प्रत्येकाने जिथं पॉसिबल असेल तिथं प्रयत्न केला आहे. पण हा शेवटचा प्रयत्न करा, आईवडिलांसाठी करा. आईवडिलांच्या डोळ्यातलं स्वप्न पूर्ण करायसाठी हा प्रयत्न करा. माझ्या भावाचं, माझ्या बहिणीचं स्वप्न पूर्ण करायसाठी हा प्रयत्न करा. जर हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही आंदोलनामध्ये आले, तर त्यांचं स्वप्न एक ना एक दिवस तुम्ही स्वतः पूर्ण करणार आहे. विचार करा, आज आपण अशा सिच्युएशनमध्ये आहे की आज जर आपल्याला भरतीला बोलवलं ना, 7-8 दिवसात, 15 दिवसात, महिन्याभरात, 1.5 महिन्याभरात आपण भरती होऊ शकतो. आपण आपला प्रयत्न सोडू नका. आपण आपला प्रयत्न तिथंपर्यंत करायचा आहे जिथंपर्यंत. लक्षात ठेवा, आज मी प्रत्येक ठिकाणी परमिशनसाठी गेलो, प्रत्येक अधिकाऱ्याला भेटलो. प्रत्येक अधिकाऱ्याचं एकच म्हणणं आहे की तुमचं ग्राउंड चालू आहे, ग्राउंड चालू आहे. तुमचं मेरिट लागलं तरी काही हरकत नाही.